पुणे शहर आणि जिल्ह्यावर गेल्या 24 तासांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी आणि मुळा मुठा नद्यांना मोठा पूर आला असून नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हाधिकारी जितेंद्र टुड्डी आणि पुणे महापालिका प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांना तातडीची सुट्टी जाहीर केलेली होती। गेल्या 20 वर्षातील विक्रम मोडीत काढत पुण्यात अवघ्या एका दिवसात तब्बल 31 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 2 ते 3 दिवस असाच मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून वाहतुकीवरही त्याचा गंभीर परिणाम झालाय। दरम्यान या पावसात एक दिलासादायक बातमी म्हणजे खडकवासला धरण साखळी परिसरात दमदार पावसामुळे गेल्या 24 तासात सुमारे 1 टीएमसी पाण्याची भर पडली आहे। सध्या धरणामध्ये 5.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असला तरीही परिस्थिती सकारात्मक मानली जाते। या सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पुणे शहरासोबतच ग्रामीण भागालाही बसलेला आहे। गुजवणी नदीला आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांनी श्रमदानातून तयार केलेला कच्चा रस्ता देखील वाहून गेला असून सुमारे 25 गावांचा संपर्क तुटलाय। तर वरंदा घाटातील उंबई गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली असून अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र टुड्डी यांनी नागरिकांना अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी नाले आणि दरड प्रवण भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावं, तसेच प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन केलेलं आहे। आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सतर्क राहावं असं आवाहन सध्या पुण्यातील प्रशासनाकडून करण्यात येत आहे।